हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर मायराला बघून तुम्हाला कळलंय हा इंटरव्ह्यू नेमका कोणता आहे. मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाची टीम आज आपल्याबरोबर आहे आणि मायराला हा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आज. तर तुम्हाला एक्सेप्टेड आहे ना ही अँकर? आधीच गुगली टाकते पुन्हा इंटरव्ह्यू. चला मायरा, तुला काय विचारायचं त्यांना विचार. मी पहिले एक मोठं सरप्राईज ठेवलंय, ते म्हणजे जोक. तर जरा तू तिकडे जाऊन बसलीस ना, तर मग त्यांचा पण आवाज आपल्याला ऐकायला येईल. हा, थँक्यू. तर 3 मुंग्या असतात. एक लाल मुंगी. सर, तुम्ही तो जोक ऐकलाय त्यामुळे तुम्ही बोलू नका. तुम्ही ऐकलाय जोक संकेत सर. हा मायरा, गो ऑन. तर 3 मुंग्या असतात. जेव्हा मग अशी त्यांना मी ऐकवलं. मला का नाही ऐकवलं? तुम्ही मीटिंग मध्ये होता सर. तिकडे येऊन ऐकवायचं. नाही, बरं तो सांग. क्वेश्चन होता ना तुमच्यासाठी. ओके. तर 3 मुंग्या असतात. एक लाल मुंगी, एक काळी मुंगी आणि एक पांढरी मुंगी. काळी मुंगी काळी का होते कारण ती मातीत खेळते. लाल मुंगी लाल का होते कारण ती रक्त पिते. पांढरी मुंगी पांढरी का होते? ती साखर खेळते. नाही, फेअर अँड लवली लावते. ओके, झालंय. बरं वाटतंय मायरा? छान वाटतंय आता जोक सांगितल्यानंतर. ओके, सो लहान मुलं सेटवर असणं आणि ही अशी नोकझोक, त्यांचे जोक्स हे खूप कमाल आहे, राईट. आणि चित्रपट मी पाहिला आहे, मुक्काम पोस्ट देवाचं घर. खूप गोड चित्रपट आहे. म्हणजे शेवटचा जेव्हा तो एक सीन आहे ज्याच्यामध्ये मायरा तिच्या बाबावर बोलते की माझा बाबा माझं सुपरमॅन आहे, मी रडत होते त्या सीनला. इतका सुंदर आहे. सो संकेत सर, काही वर्ष जरा मागे जाऊन विचारते, कधी झाली आहे सुरुवात या चित्रपटाची? खूप वर्षापूर्वी. म्हणजे लहानपणी माझे आजोबा गेले ना, त्या माझ्या भावानी मावशीला विचारलेलं की आजोबा कुठे गेले. तेव्हा त्याला सांगितलेलं की ते देवाघरी गेले. तेव्हा ती गोष्ट, तो प्रश्न डोक्यात होता, देवाचं घर म्हणजे नक्की काय असतं. आणि आत्ता ती मॅच्युरिटी आली की देवाचं घर म्हणजे काय असतं. आणि ते मी लोकांना सांगू शकतो आता, देवाचं घर म्हणजे काय असतं. आणि ते तुम्हाला सिनेमात कळेल आता. वा. मायरा, जिजा, बरं तू कधी स्क्रिप्ट ऐकलीस ही आणि तुला किती आवडली? मला सरांनी म्हणजे असं मला आठवत नाही डेट पण आणि महिना, पण मला जेव्हा सरांनी ऐकवलेली तेव्हा मला खूप आवडलेली. मी विचार करत होती, म्हणजे मी घरी गेली, मी विचार करत होती की कसं असू शकतं की कुठे कुठे आम्ही शूट करू शकतो. तो मग मी मम्माला बोलले, मम्मा डॅडी आपण करूया का, कारण ते म्हणजे मला काहीतरी वेगळं वाटलेलं की कसं म्हणजे एकदम छान असणार, मग आपण एकदम टी व्ही म्हणजे असं पिक्चरमध्ये दिसणार. म्हणून मी म्हटलं मम्मा डॅडी मला करायचंय. म्हणून मग आम्ही. हा तुझा पहिला पिक्चर आहे का? हा पहिला पिक्चर आहे मायराने शूट केलेला ना? येस. सिरियल करत होती आणि ती खूप इनोसंट दिसली आहे त्या चित्रपटामध्ये. सो मंगेश सर, इतक्या वेगवेगळ्या भूमिका आपल्या वाटायला येतात किंवा एक निर्माता म्हणून वेगवेगळे प्रोजेक्ट्स आपल्या वाटायला येतात आणि हे सगळं असताना ना एक असं सुंदर गोड विषय आपल्याकडे येतो. मला सांगा, एक निर्माता म्हणून आवडलेला विषय आणि एक अभिनेता म्हणून आवडलेला हा विषय, काय फरक वाटला तुम्हाला? नाही बा, काय आता हे या तिन्ही भूमिका वेगवेगळ्या आहेत. हो. अभिनय करत असताना आपण नेहमी लक्ष देतो आपला अभिनय कसा झाला पाहिजे आणि हा अभिनय करत असताना आपल्या सिनेमामध्ये त्याला काय स्थान मिळालं पाहिजे. जेव्हा धर्मवीरची निर्मिती झाली तेव्हा मला पूर्ण त्या प्रोडक्शनची व्हॅल्यू लोकांसमोर आणायची होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तेव्हा धर्मवीर आनंदगे साहेबांना साहेब काय आहेत हे जगभरात मला दाखवायचं होतं. आता हे प्रेझेंट आहे. प्रेझेंट करत असताना एक जबाबदारी अशी असते की आत्तापर्यंतची आपली पुण्य आहे किंवा आत्तापर्यंत आपण केलेलं काम हे पुढे न्यायचं आहे. ते त्याचं ग्रँजर किती हे महत्त्वाचं नाही आहे, त्याच्यातला प्रामाणिकपणा किती महत्त्वाचं आहे हे बरोबर त्याच्यात जास्त आपल्याला दाखवायचं आहे. जेव्हा हा सिनेमा बघितला, म्हणजे जेव्हा मी काम करत होतो तेव्हाच माझी गोष्ट लक्षात येत होती की एक वेगळ्या विषयाचा काहीतरी सिनेमा आहे हा. आणि एका छोट्या मुलीच्या स्वप्नांची पूर्तता कशी होते किंवा एका छोट्या मुलीचं मोठं स्वप्न आहे ते लोकांसमोर ह्यातनं दिसणार आहे. मुक्काम पोस्ट देवाचं घर म्हणलं की जनरली लोकांना तेच वाटतं की मुक्काम पोस्ट देवाचं घर म्हणजे काहीतरी कोणीतरी गेलं आहे वगैरे वगैरे. पण या सिनेमामध्ये नुसतं तेवढं नाही आहे. त्या सिनेमामध्ये त्या मुलीच्या लाईफची खूप छान जर्नी आहे. सिनेमा जेव्हा कम्प्लीट मी बघितला तेव्हा मुळात मला इमोशनल फिल्म्स खूप आवडतात
आणि जेव्हा सिनेमा बघितला तेव्हा मला ह्या सिनेमामध्ये बॅलन्स काम दिसलं. म्हणजे संकेतनी किंवा काय आमच्या रोहननी, सिनेमॅटोग्राफरनी दाखवायचं आणि दिग्दर्शन करायचं काम खूप बॅलन्स केलं आहे. सिनेमा बघत असताना खूप रडका सिनेमा आहे असंही वाटणार नाही, आणि सिनेमा बघत असताना अरे काय 65 जोक मारला असंही नाही. इतकं बॅलन्स आहे. म्हणजे मी 100% सांगतो, बऱ्याच दिवसानंतर फॅमिलीनी जाऊन बघण्यासारखा छान सेटल आणि इमोशनल सिनेमा कुठला असेल तर मुक्काम पोस्ट देवाचं घर. वाव, खूप मस्त. संकेत, पण चित्रपटाचंच नाव म्हणजे मुक्काम पोस्ट देवाचं घर, ते त्या मुलीचं भावविश्व म्हणा किंवा तिचं एक स्वप्न, हे सगळं आहे. पण हेच नाव वन गो मध्ये डिसाइडेड होतं का आधी काही वेगळं होतं आणि आत्ता हे नाव झालं? नाही, हेच नाव डिसाइडेड होतं, मुक्काम पोस्ट देवाचं घर. उलट मी म्हणत होतो मध्यंतरीच्या काळामध्ये की आपण नाव चेंज करूया का, तर सगळी टीम म्हणली नाही सर, ठाम होते हेच नाव ठेवायचं पाहिजे. म्हणजे तू तर सिनेमा बघितलास, त्याच्यामध्ये एक सीन आहे, तर तो सीन बघितल्यानंतर लोकांना कळेलच की का सिनेमाचं नाव मुक्काम पोस्ट देवाचं घर असायला हवं. सो असं काही नव्हतं की नाव चेंज करावं, काहीच नाही. पहिल्याच ज्या दिवशी स्क्रिप्ट कम्प्लीट झाली त्या दिवशी मुक्काम पोस्ट देवाचं घर हे नाव ठरलेलं. येस, आणि मायरा आहे या चित्रपटात. पण मला सांगा संकेत, तुम्ही सांगा काय असतं छोट्या पोरांना घेऊन शूट करणं, काय होत असतं? कारण ना इमोशन्स बद्दल बोलायचं झालं, ती तर उत्तम अभिनेत्री आहे. म्हणजे आत्तापासून कळतंय ती इतकं छान काम करते, तिचं एक्सप्रेशन्स म्हणा किंवा ते कमाल असतं सगळं. तरी पण तिने मालिका केली आणि एक सिनेमा, एक प्लॉट असतो, आपली स्क्रिप्ट असते जी व्हिज्युअली दिसते. कसं असतं छोट्या मुलांना घेऊन काम करणं? मला मजा येते खूप. मी खूप कम्फर्टेबल असतो लहान मुलांसोबत काम करताना, कारण भीती नसते एकतर. म्हणजे मला मंगेश सरांसोबत आता सीन करतो, म्हणजे मंगेश सरांसोबत कम्फर्टेबल आहे मी, बऱ्याच दिवसापासून ओळखतो. बट ना एक असतं, मला एखादा सीन समजवताना मला एक बॅलन्स करून समजवायचं आहे की सरांना कशा पद्धतीने समजवायचं आहे, किंवा अजून कुठला आर्टिस्ट असेल, मायरा असेल किंवा कुठलीही लहान मुलं असेल, मला ना ते राहत नाही, बाउंड्री राहत नाही. मला मग माझ्या पद्धतीने मी तिला सांगतो. आणि काय बोलतात ना, तो सीन जो आहे ना, त्यांनी पूर्ण काय बोलतात त्याला, लहान मुलांनी ना हे करून दिलेलं असतं की तुम्ही सांगा काय करायचं. आणि एवढे इनोसंट असतात ना, तर तो इनोसंट फक्त आपल्याला जपायचा असतो, ऍक्टिंग करून घ्यायची नसते, आपल्याला तो इनोसंट फक्त बाहेर काढायचा असतो. वाव. पण मायरा ही जी जिजा आहे चित्रपटातली, ती कशी आहे नेमकी? ती म्हणजे आता एकदमच मधूनच रडवेल, पण मधूनच खोड्या पण काढणार, मधूनच म्हणजे हसवणार पण. एक ट्रेलरमध्ये एक हे होतं, त्याच्यामध्ये मी आता सांगू शकते कारण तो ट्रेलरमध्ये शॉट होता, की मी मला एवढं कौतुक वाटतं ना जेव्हा मायरा इंटरव्ह्यू देत असते, तेव्हा तिला सगळं माहिती आहे कसं बोलायचं. इनफॅक्ट द वे शी अपिअर्स, तिचे कपडे आणि प्रमोशन, तिला ऍप्ट नस कळली आहे ती. हा, कंटिन्यू मॅडम. तर तेव्हा त्याच्यामधले आजी जात असते, तर मी पत्र लिहिते आणि तिच्या उशी खाली ठेवते की मी सांगते की आजी तू देवाघरी चालली आहेस ना, तर हे पत्र माझ्या बाबाकडे दे. तर ती डायरेक्ट उठून बसते. तर मी आणि माझी जी फ्रेंड दाखवली आहे शुभी स्पृहा, आम्ही दोघी डायरेक्ट पाठी पळून बसतो. ती उठल्यानंतर तेव्हा आम्ही खूप, म्हणजे तो शॉट करताना आम्ही खूप हसलेलो. आणि त्याच्यानंतर मला खूप मजा आली. म्हणजे आम्ही जिजा हे मला असं कळत नाही की मी काय काय केलंय त्याच्यामध्ये. मी वेडं बनवलंय सगळ्यांना. वेडं बनवलंय सगळ्यांना. पण संकेत सरांनी तुला काय सांगितलेलं? म्हणजे आता तू ऑब्व्हियसली तू ऍक्टिंग तर करतेस, पण असं असतं ना की एखाद्या गोष्टीकडे कुठल्या तरी लक्ष द्यावं लागतं आपल्याला काम करताना, राईट? तर सरांनी असं काय काय तुला सांगितलं होतं, काय करायचं आणि काय नाही करायचं, काय सांगितलं होतं? मला सरांनी सांगितलेलं की तुला हा असा शॉट द्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये ही गोष्ट करायची आहे, त्याच्यानंतर हे असं इथे जाऊन बसायचं आहे, असं सांगायचे. आणि सर मला सांगायचे की मला काही शॉट जमायचे नाही, तर सर मला येऊन सांगायचे मायरा तू हे करू शकते, किंवा तुला पाहिजे तू हे पण करू शकतेस. असं तुला सांगितलंय. आणि मायराने नेमकं काय केलंय मग पिक्चरमध्ये? तिला जे आवडेल ते नाही. तुम्ही सांगा, करणार मी, मला हवं ते. हा, की बऱ्याच वेळा काम करताना एखादा सीन करतोय आपण, एखादा इमोशनल सीन करतोय, तर बरीच लोकांना वेळ घेतात त्या फ्लोमध्ये जायला, मूडमध्ये जायला. पण मायराच्या इकडे ना एक बटन आहे, म्हणजे ऑन ऑफचं. हां, म्हणजे कितीही इमोशनल सीन असेल ना, मायरा अशी खेळते आणि मला टेन्शन असायचं, अरे आता तो इमोशनल सीन करायचा आहे आणि हिला कसं त्या झोनमध्ये आणायचं. पण ती कॅमेऱ्यासमोर आली ना की वन टेक ओके. एवढी ती मायरा हुशार आहे, प्रो झाली ती.
वाव, पण हा पोस्टर ना मंगेश सर कमाल दिसतंय खूप. आणि पोस्टमॅन हा दिसायला असा दिसतोय, पण पोस्टमॅनचं जे काम आहे ना चित्रपटातलं ते आहा अफलातून आहे. मला सांगा, जेव्हा तुम्ही वाचलं हे कॅरेक्टर, एक गोष्ट जी खूप भावली तुम्हाला ती कोणती आहे या व्यक्तिरेखेबद्दलची? मला माझा एक नॉस्टॅल्जिक म्हणा किंवा माझं एक इमोशन आहे. मला आता मुलगा आहे साहिल, पण आमच्या दोघांची अशी इच्छा होती आम्हाला मुलगी व्हावी. त्यामुळे तू माझा खेळ मांडला जरी बघितला असेल तर त्यात पण माझ्याबरोबर ती मुलगी होती कॅरेक्टर. इथे मला मायरा होती. काय कोणाच ठाऊक, म्हणजे माझा वेगळाच कनेक्ट होता. मायरा म्हणण्यापेक्षा त्या जिजाबरोबर माझा एक वेगळाच कनेक्ट होता. आणि या सिनेमाच्या कॅरेक्टरमध्ये बघशील तर मला असं वाटतं की या मुलीच्या स्वप्नपूर्तीसाठी जर कुठलं पोस्ट ऑफिस आहे तर त्या पोस्टमनचं मन आहे. आणि मेजर खूप सीन आहेत, अशातला भाग नाही आहे, पण जे काही आहेत, जे काही मोजके सीन आहेत ते खूप छान सीन आहेत. मुळात मी किती सीन आहेत याला महत्त्व फार देत नाही. सीन कसे आहेत याला महत्त्व देणारा माणूस आहे. बरोबर आहे. आणि मजा आली करताना. एक तर संकेतचा हा दुसरा सिनेमा आहे, पण असं अजिबात वाटलं नाही. तो त्याच्या गोष्टींवर खूप फर्म होता आणि क्लिअर होतं त्याला सगळ्या गोष्टी, की हे असं असं दाखवायचं आहे, हेच करायचं आहे. त्यामुळे एकदा एखाद्या दिग्दर्शकाच्या डोक्यामध्ये क्लिअर असेल ना थॉट, तर मला असं वाटतं की तो सिनेमा किती चांगला झाला त्यापेक्षा तो सिनेमा किती चांगल्या पद्धतीने उतरला आहे हे खूप महत्त्वाचं असतं. सिनेमा उत्तम झाला आणि सिनेमा खूप छान झाला, किंवा सिनेमा सुपरहिट झाला, किंवा सिनेमा खूप चांगला झाला, यातला जो फरक आहे, आपल्या डोक्यामधला थॉट जर क्लिअर असेल तर दिसताना सिनेमा खूप क्लीन दिसतो. सो मला असं वाटतं हा सिनेमा एकदम क्लीन आहे. नो हेजिटेशन्स किंवा कुठल्याही हे असं का ते तसं का, अजिबात नाही. एकदम क्लीन अँड क्लिअर. आणि शूटिंग लोकेशन सुद्धा खूप खरे वाटत आहेत या चित्रपटातले, किंवा ते झाड म्हणा, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे ते आता लेट्स नॉट गो देअर, खूप रिव्हील होईल ते, बट ते खूप छान वाटतंय सगळंच बघायला. पण आणि ही आहे ना ही मुलगी आता काय आहे, मला नेहमी असं वाटतं की आपण आपल्या घरातल्या मुलाला किंवा आपल्या घरातल्या टॅलेंट्सला नेहमीनं दुजाभाव देत असतो. आपल्याला बाहेरचं जग फार छान दिसतं, आपल्याला आपल्या घरातलं जग चांगलं नाही दिसत. म्हणजे नेहमी हे मला हवं होतं ते त्याच्याकडे आहे. माझं असं म्हणणं आहे, इतकी गुणी मुलगी आहे, तुम्ही तिच्याकडे बालकलाकार म्हणून बघता, पण तिच्या प्रगल्भ अभिनयाकडे नाही बघत का तुम्ही? ते बघायला पाहिजे. इतकी छान समज आहे तिला. मी तुला सांगतो, ती टिप्सवर काम करणारी मुलगी आहे. म्हणजे उलट आपण अभिमानाने म्हणलं पाहिजे की मराठी इंडस्ट्रीमध्ये अजून एक बालकलाकार आहे, मायरा, जिला अभिनय शिकवावं लागत नाही, ती अभिनय सहज करते. आणि हे खूप कौतुकास्पद आहे. आमच्या दोघांचे जेव्हा सीन असायचे तेव्हा ती टिप्सवर खेळायची. तिला समजून बस बाळा आता असं कर तसं, हे काहीही नाही, टिप्सवर खेळायची. हो का, ठीक आहे. आणि जसं काही तिला आधी स्क्रिप्ट माहिती आहे, अख्खं स्क्रिप्ट, हा तिच्या अभिनयातनं थॉट यायचा की अख्खं स्क्रिप्ट मला माहिती आहे, मी याच्या आधी रिहर्सल्स केलेत. रिहर्सल वगैरे काही केलेलं नसायचं तिने. गॉड गिफ्ट. आणि याचं कौतुक आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, कारण ती महाराष्ट्राची मुलगी आहे, ती मराठी मुलगी आहे. आपण म्हणतो ना मराठी सिनेमा मोठा का होत नाही, मोठा का होत नाही, तो याच्यामुळेच होत नाही. आपणच आपल्या मराठी सिनेमातल्या लोकांचे पाय खेचतो. एखादा चांगलं करत असेल ना, हे त्याच्यामुळे तो करतोय. अरे पण तो करतोय. या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही अजून एक पाऊल उचललं आहे दर्शना. आम्ही क्रॉस पब्लिसिटी केली, म्हणजे प्रमोशन केलं. म्हणजे सुबोधनी या सिनेमासाठी प्रमोशन केलं, आम्ही त्याच्या सिनेमाचं केलं. प्रसादनी या सिनेमाचं केलं, आम्ही त्याचं केलं. पूजाने आमच्यासाठी केलं, प्रथमेशने आमच्यासाठी केलं. या निमित्ताने मराठी इंडस्ट्री किती जवळ, बरोबर आहे, आपण एकत्र येऊन काय काय करू शकतो हे तर दिसेल ना. बरोबर आहे. नेहमी थिएटर मिळत नाहीत, पिक्चरच चालत नाही, लोकच येत नाही, एवढंच फक्त रडायचं आहे का आपण? खरंय. या निमित्ताने हा एक प्रयोग झाला आहे. हा किती सक्सेसफुल होईल झाला आहे हे आत्ता नाही सांगू शकत, पण हे पाऊल आहे, आज आपण उचललंय, उद्या अजून कोणतरी. बरोबर आहे. आणि हे गरजेचं आहे. ऍक्च्युली आपली इंडस्ट्री खूप छोटी आहे आणि आपणच आपल्यासाठी आहोत की जे करू शकतो. आपण परत ओरडणार काय की पुष्पा 2नी 750 करोडचा बिझनेस केला. अरे तुम्हीच करवला ना तो बिझनेस, तुम्हीच गेलात सिनेमा बघायला.
त्यांनी आमंत्रण नाही दिलं, बळजबरी केली नव्हती त्यांनी, बरोबर आहे, तुम्ही स्वतःहून गेला. 100%. मग या आपला सिनेमा बघा, काय बिघडते. कारण आणि आपल्याकडे सुंदर कंटेंट बनतो की, फक्त आपण जाऊन बघत नाही इतकाच तो डिफरन्स आहे. ॲब्सोल्युटली टोटली अग्री सर तुम्ही या आत्ता जे काही बोललात त्यावर. पण मायरा सरांनी इतकं कौतुक केलं की टिप्सवर खेळणारी मुलगी आहे. तर मला सांग, तू जेव्हा जिजा साकारत होतीस, तुझं काम चालू होतं, मायराला एक गोष्ट जी सगळ्यात सोपी वाटली आणि एक गोष्ट जी सगळ्यात कठीण वाटली, तर ती काय होती? म्हणजे आता मला असं काहीच कठीण किंवा सोपं नाही वाटलं. काहीच कठीण नाही वाटलं आणि काहीच सोपं पण नाही वाटलं. म्हणजे मध्ये सगळं मध्ये होतं. कारण मला सगळ्यांनी तेवढंच सांगितलं का, तेवढंच मला सगळ्यांनी हेल्प केली, त्यामुळे मला तसं काहीच नाही वाटलं. बरं, मग मंगेश सर काय काय सांगत होते तुला सेटवर? कल्याणी सुद्धा आहेत, जिने तुझी आई साकारली आहे, सविता ताई आजी आहे तुझी, या सगळे तुला काय काय सांगत होते काम करताना? मला सर एक गोष्ट नेहमी सांगायचे की तुला जी काही गोष्ट येत नाही ना, ती तू ट्राय कर, मग तुला आरामात येऊन जाईल. आणि मला कल्याणी दिदी नुसती, म्हणजे मला सीन झाला की मग आम्ही नुसते हसायचो, आणि सीन नंतर म्हणजे सीन करताना आम्ही त्या झोनमध्ये जायचो, आणि परत सगळे मला खूप हेल्प करायचे, त्यामुळे मला पण मजा यायची करताना. मजा. संकेत सरांनी काय शिकवलं तुला? मला सरांनी नेहमी मला सांगितलं, मी खात असायची आणि तेव्हा माझा शॉट लागायचा, पण सर म्हणायचे मायरा तू पहिले खा, नंतर शॉट द्यायला ये. आणि सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलाय. सगळ्यांनी खूप सपोर्ट केलाय तुला. वा वा, काय म्हणजे एवढं गोड पोरगं सेटवर असल्यावर कायच करणार ना बाकी सगळेजण. वाव. संकेत, पण ही इमोशनल जर्नी आपण म्हणूया, त्याच्यात इमोशन्स सुद्धा आहे, त्याच्यामध्ये कॉमेडी सुद्धा आहे, सुंदर गाणी सुद्धा आहेत. आता ना हे सगळं छान छान जमून आले, पण छोटी मुलगी असणं किंवा भोरसारख्या ठिकाणीचं शूट झाले, या सगळ्यातनं एक डिफिकल्ट गोष्ट या चित्रपटाबद्दलची ती काय होती डिरेक्टर म्हणून? कुत्रा आहे त्याच्यामध्ये एक हा, छोटासा. छोटंसं पिल्लू आहे. सो एकतर लहान मुलांसोबत ते कुत्रं असणार होतं पिल्लू. सो मला टेन्शन होतं ते, कारण मीही ह्याच्या अगोदर कधी काम नव्हतं केलं कुठल्या प्राण्यासोबत. सो मलाही ते नवीन होतं माझ्यासाठी. आणि आम्ही इकडे वर्कशॉप केले, त्यावेळेस ते कुत्र्याचं पिल्लू आम्ही इथे आणलं. तर त्यावेळेस 2-3 दिवस ते पिल्लू होतं, आणि त्याच्यासोबत मायरा जी काय मस्त खेळत होती, मायरा आणि स्पृहा खूप. आम्ही सांगणार तू कसं आमची पोल खोलते. तर एवढी छान खेळली इकडे. आणि ज्या दिवशी शूटचा दिवस आला आणि तो नदी किनारी आम्ही शूट करतो, तो चिखल वगैरे केलेला, पळतायत असे ते ना, हा तिचा इंट्रोडक्शन शॉट होता. म्हणजे आम्ही सकाळी 7 वाजता सुरू केलेला आणि संध्याकाळी 5 वाजता मायरानी तो टेक फायनल केला, ओके केला. 7 ते 5 ती एकच करत होती. हा, म्हणजे मायरानी त्या कुत्र्याच्या पिलासोबत अशी खेळायची, त्या टेकच्या वेळेस तिला काय त्या कुत्र्याला उचलायचं होतं. सो ती जी काय घाबरलेली, पण सगळ्यांचं असं होतं की तिला कोणी जबरदस्ती करू नका, तिला तिचा वेळ द्या, आणि तिने संध्याकाळ झाली तरी चालेल, आपण नंतर करू. पण एक सांगतो, पण ती एवढी जिद्दी होती ना की आम्ही असं ठरवलं आपण चीट करूया काहीतरी करू, तर ती नाही मी उचलणार. तर ती स्वतः ट्राय करत होती संध्याकाळपर्यंत, आणि तिने स्वतः तो फायनली टेक दिला की मीच उचलणार आणि मीच तो टेक देणार. सो तिने स्वतः तो कुत्र्याला उचललं आणि मग तो टेक फायनल झाला. सो त्या कुत्र्यासोबत शूट करताना मला खूप डिफिकल्ट झालं, कारण माझ्यासाठी नवीन होतं, आणि स्पेशली मायरा आणि स्पृहा त्या दोघी लहान असल्यामुळे ना ते जरा कठीण जात होतं. काय मायरा, काय झालं होतं इकडे? तर छान खेळली, सेटवर काय झालं होतं तुला? मला उजळ्याची भीती वाटत होती. अरे कुत्र्याचं पण वर्कशॉप झालंय, अजून काय पाहिजे? कुत्र्याचं पण वर्कशॉप झालंय. मी तिथे एकतर त्याला उचललं नव्हतं वर्कशॉप मध्ये. सर म्हणायचे मायरा तू त्याला आज उचलून घे. आम्ही खालच्या फ्लोअरवर असायचो वर्कशॉप साठी, सर नसायचे, त्यामुळे मी उचलायची अजिबात नाही. मग तिथे गेल्यावरती माझी फापलली. बापरे, माझी फापलली. मला माहिती नव्हतं की असा शॉट असणार, डायरेक्ट मी त्याला उचलून घेणार आहे माझं. मंगेश सर, पण खूप खूप छान छान मुवमेंट्स आहेत या चित्रपटातल्या, इमोशनल, एक छान स्माईल आणणाऱ्या तुमच्या चेहऱ्यावर. एक पर्सनल फेवरेट जर मी तुम्हाला आज विचारला, सीन तुमचा मुक्कामपोस्ट देवाचं घर मधला, तर तो कोणता आहे आणि का? तो शेवटचा सीन आहे की मी माझी ट्रान्सफर झाली म्हणून मी निघत असतो. तो मला फेवरेट यासाठी वाटतो की याच्यामध्ये आपण एक सोशल संदेश पण देण्याचा प्रयत्न केला आहे सिनेमामध्ये. जनरली आपल्या घरातला एखादा माणूस गेला जो कर्ता पुरुष असतो,
तर त्याच्याकडनं किंवा त्याच्याकडचा सपोर्ट आपल्याला काय असतो तो पेन्शन असतो. आणि आजही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की पेन्शन मिळवण्यासाठी खूप लोकांना अकाउंट्स ऑफिसच्या खस्ता खाव्या लागतात. म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर मला असं वाटतं की ही गोष्ट प्रायोरिटीवर पटकन करून टाकायला पाहिजे. कारण ती किंमत, ती अमाऊंट नसते, तर ती जी कुठली थोडीफार अमाऊंट असते तो आधार असतो. बरोबर. आणि तिच्या आईने मला एक पेन्शनचं काम सांगितलेलं असतं आणि त्या पेन्शनच्या कामामध्ये मला ब्राईब मागितलेली असते. आणि हिची आई म्हणते की नाही, मी पैसे देणार नाही. आणि त्याच्यावर तिचं खूप मोठं भांडण झालेलं असतं. आणि मला त्याची खंत असते की मी हिचं एक काम असतं तेही मी करू शकलो नाही, आणि तुम्ही मला एक छोटं काम दिलं तेही मी करू शकलो नाही. आज हे न करता मी या गावातून निघून जातो आहे. या परिवाराचं आणि माझं जरी रक्ताचं नातं नसलं तरीसुद्धा त्याच्या पलीकडचं नातं होतं. आणि ते सोडून जात असताना मला खूप वाईट वाटतं. आणि तो सीन खूप छान झाला आहे. तो खूप मस्त सीन झाला आहे. आणि इमोशनल सीन मला आवडतात. वाव, फेवरेट आहेत तुमचे. फेवरेट आहेत. ओके, सो मायरा, या चित्रपटामध्ये ना मायराच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलन असतं, ज्याच्यामध्ये बाबावर मायरा भाषण देते. म्हणजे जिजा बाबाबद्दल बोलते. व्हेरी इमोशनल सीन. मायरा, मला सांग, तो सीन कसा होता? कसं केलंस तू? असं वाटतं की जिजा खरं रडते त्याच्यामध्ये. मी प्रत्येक शॉटमध्ये कशी रडायची हे मी सांगणारच आहे आता. ओके. की मला सर 5 मिनिटं द्यायचे, तर मी एका जागेवरती बसायची, मी माझं हे करायची. हां, त्याच्यानंतर मी यायची आणि सर खूप इमोशनल सॉन्ग लावायचे. इमोशनल सॉन्ग लावायचे? मीच लावायला सांगायची. हां. मग त्या सॉन्गमुळे मी रडायची. ते होतं बाबा मला करमत नाही. अच्छा. त्यामुळे मी त्या सॉन्गमुळे रडायची. आणि जेव्हा तो शॉट होता तेव्हा आहे ना, मला खूप माझ्या मम्मी पप्पांनी पण खूप ट्राय केलं की तो शॉट चांगला होईल, आणि सगळ्यांनी पण ट्राय केलं की तो शॉट चांगला होईल, आणि तो झाला. पाठ केलं होतंस भाषण? मला माझ्या बाबांनी पाठ करून दिलं होतं, पण मला तेव्हा काय माहिती, मला रडायलाच नव्हतं येत. तेव्हा तुला रडायला नव्हतं येत, मग रडलीस? शाळेत शूट करत होतो आणि पहिल्या दिवशी आम्ही ना 2 दिवसाचं काम संपवलं. सगळे खुश की आपला 1 दिवस वाचला. आणि नेक्स्ट डे भाषण होतं. आणि सकाळी आम्ही भाषण सुरू केलं आणि मायराने तो मूड पकडला की मस्त होतं आहे. आणि पाऊस सुरू झाला आणि आम्ही 4-5 तास फक्त बसलेलो. आणि मला टेन्शन होतं की तो खूप सगळ्यात इम्पॉर्टंट सीन होता आणि एक अख्खा दिवस त्यासाठी ठेवलेला. आणि तो मूड परत मिळणं. पण नंतरच्या 4 तासामध्ये मायरानी अख्खा सीन संपवला. तो म्हणजे जे काय माझं टेन्शन आहे ना अख्ख्या सिनेमाचं, तिने त्या दिवशी घालवलं. पण डिरेक्ट कॅप्टन ऑफ द शिपचा कोणताही आवडता जवळचा एक मुवमेंट सीन? मला ना 2. एक सरांनी आता तो सीन सांगितला ना बदलीचा, त्यामध्ये ना क्लोज आहे मायराचा आणि सरांचा. दोघं एकमेकांना हक करतात. डायलॉग नाही आहे त्याच्यामध्ये. आणि हिला माहिती आहे की आता सर सोडून जाणार आहेत आणि ती विचारते कुठे चाललात, तर गावाला. तर त्याच्यावरती ती स्माईल करते आणि जेव्हा हक करते ना तिचा एक क्लोज आणि सरांचा क्लोज. डायलॉग नाही आहेत पण त्या क्लोजमध्ये ना सगळं कळतं जे त्यांचं एवढ्या वर्षाचं रिलेशनशिप आहे. आणि एक सीन जो पेन्शनवाला, जेव्हा कल्याणी आणि जिजा त्या ऑफिसमध्ये जातात आणि तिथे तो जो सीन आहे ना तो माझा फेवरेट सीन आहे. कारण तो अख्खा दिवस खूप हेक्टिक होता आणि आम्ही हार्डली ऍक्च्युली ती ट्रेलरमध्ये दिसते. हो, तो सीन माझा फेवरेट आहे कारण तो खूप वर्कआउट केलेला. तुझा कोणता आवडता सीन? माझा आवडते जे काही सीन आहेत ते मी सांगणार नाही, कारण ते अजून आम्ही म्हणजे असं आपल्याला रिव्हील नाही करायचे. पण त्यांच्यासोबत जे काही मी सीन केले ते मला खूप आवडतात. मग जे रिव्हील तू करू शकतेस. त्यांच्यासोबत पण मी जेवढे पण सीन केलेत ते पण मला खूप आवडले. मला सगळ्यांसोबतचे सीन आवडले, त्यामुळे मला अख्खा सिनेमा खूप आवडला. ओके, सो सिनेमाचा एक विषय, पत्र तर आहे ऑब्व्हियसली की ती छोटी पत्र लिहिते, पण ती तिच्या बाबाला पत्र लिहिते. आणि बाबा म्हणजे आपल्या सगळ्यांचा स्ट्रॉंग सपोर्ट असतो की मी आहे, हे एवढंच खूप बास असतं. मंगेश सर, तुमच्यापासून सुरुवात करते. कसं होतं बाबांबरोबरचं ते नातं मला सांगा. आणि असं असतं ना की
मुलगा खूप ओपनली बोलत नाही त्याच्या बाबांशी असं आपण नेहमी ऐकतो की मी तेवढ्यापुरतं तेवढं असतं. तुमच्या बाबतीत काय कसं आहे बाबांची नाही नातं? हे बघ, माझ्या वडिलांच्या बाबतीत म्हणशील तर अत्यंत सामान्य कुटुंब आमचं. अकाउंट्स ऑफिसर होते ते, पण अत्यंत शिस्तबद्ध, इथिक्सवाले. त्यामुळे त्यांचा पगार आणि त्यांच्या पगारावर जेवढं काही होईल तेवढं आमचं आयुष्य. मी जेव्हा इकडे यायचं ठरवलं 1993-94ला, तेव्हा मी BSc करत होतो आणि माझं सेकंड इयर चाललं होतं. आणि त्याच वेळेला मला इथे एक प्रोफेशनल नाटक मिळालं होतं. तर मी म्हणाल मी चाललो आता ते नाटक करण्यासाठी. ते म्हणाले नाही, शिक्षण पूर्ण कर आणि मग कुठे जायचं तिकडे जा. मला त्यावेळेस खूप त्यांचा राग आला होता की अरे मला एवढा मोठा चान्स मिळतोय आणि मला म्हणतात तू शिक्षण पूर्ण कर, शिकून होणार काय. असा एक त्या एजमध्ये वडील सांगतात ते आपल्याला पटत नाही. राईट. आपण जे आहोत तेच हम करे सो कायदा. राईट. मी नाराज होऊन शिक्षण पूर्ण केलं. नो डाऊट BSc मध्ये चांगले मार्क मिळाले वगैरे सगळं झालं. पण इथे आल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तुमच्या शिक्षणाला याही क्षेत्रात खूप महत्त्व आहे. हो. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो लोकांचा. तुम्ही काय शिकलात यावर. जेव्हा मी सांगायचो मी BSc इलेक्ट्रॉनिक्स झालो तेव्हा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलायचा लोकांचा. अच्छा, BSc इलेक्ट्रॉनिक्स झालास तरी तू या क्षेत्रात आलायस. त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या वडिलांनी मला जो सपोर्ट केला ना, मी इकडे सर्वाईव्ह होण्यासाठी एका कंपनीमध्ये जॉब करत होतो आणि मी घरनं ₹1 घ्यायचो नाही. मी इकडे जेव्हा निघालो तेव्हा वडिलांनी ₹2000 मला दिले होते. म्हणलं हे ₹2000 आता तू ठरव या 2000चे किती करायचे. याच्या पलीकडे मी जास्त तुला मदत करू शकणार नाही. हां, अगदीच अडचण आली तुम्हाला पैसे सांग, मी तुला देईन. पण मी पण ठरवलं होतं की यांच्याकडनं आता आपण पैसे घ्यायचे नाहीत. मी इकडे जॉब करत होतो सर्वाईव्ह होण्यासाठी आणि त्या जॉबच्या निमित्ताने दर महिन्याला मी संभाजीनगरला त्या मीटिंगसाठी जायचो, मंथली मीटिंगसाठी. तर वडिलांनी मला एक दिवस विचारलं, मी दादा म्हणतो त्यांना. दादा म्हणाले की तू सारखा काय येतोस संभाजीनगरला. मी म्हटलं माझी मीटिंग असतात. तुझ्या इथे कसलं मीटिंग आहे. म्हटलं असं मी कंपनीत जॉब करतोय ना त्या. मग नाही, मला ते सगळं डिटेल द्यावे लागतात. म्हणलं काय झालं आहे काय नाही. तर म्हणाले तू जॉब करायला मुंबईला गेला आहेस का या क्षेत्रामध्ये काही करायला गेला आहेस. म्हटलं या क्षेत्रात. म्हटलं मग जॉब करून कसं काय तू करणार या क्षेत्रामध्ये काही. उद्या तू इकडे आलास आणि तुला अपॉर्च्युनिटी आली तर तू हे करणार का, ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करणार. म्हटलं मग काय करू. तुला जर समजा या क्षेत्रात काही करायचं असेल तर ही नोकरी सोड. तुला त्या क्षेत्रात काही करायचं नसेल अभिनय क्षेत्रात तर इकडे नोकरी कर. मग त्या नोकरीचे तुला 2000 मिळू दे, 3000 रुपये मिळू दे, चालेल. पण मला सर्वाईव्ह व्हायचं आहे म्हणून जॉब करत करत ते काम करण्यासला अजिबात करायचं नाही. तुला महिन्याला मी पैसे पाठवेन. तो जो सपोर्ट होता ना त्यांचा, तो इतका मोठा होता की मी दुसऱ्या क्षणी राजीनामा दिला आणि दादांना म्हणलं की दादा आता मी काहीतरी करून दाखवेनच. हे माझे बाबा. किती मस्त. मायरा, जेव्हा माझी तुझी रेशीमगाठी मालिका लॉन्च झाली होती, मी तेव्हापासून मायराच्या बाबाला तिच्याबरोबर बघते. ते आजपर्यंत म्हणजे आजच्या प्रमोशनच्या दिवसापर्यंत सेज इट ऑल की किती तिच्या पाठीशी तिचा बाबा उभा आहे. मायरा, मला सांग बाबांबद्दलचं सिक्रेट. मायराचा बाबांशी बॉन्ड कसा आहे. आता तर व्योम पण आहे तुमच्याकडे, तर प्रेम कमी नाही झालंय ना, तिकडे जास्त नाही गेलंय ना व्योमकडे. सो सांग मला बाबांची मैत्री कशी आहे तुझी. आम्ही जेव्हा पण आम्ही शूट करायचो तेव्हा मला काही खायला पाहिजे असेल किंवा मला गरम होत असते किंवा मला काही हे होत असतं तर मला ते लगेच ती गोष्ट दुसऱ्या मिनिटाला मिळते. आणि ते मला म्हणजे मला मी आत्ता सांगितलं की तुला की ते माझे पाठांतर करून घ्यायचे, कधी मम्मा करून घ्यायची. पण मला माहिती नाही की ते जेव्हा पण म्हणजे कुठे पण जातात, ते मीटिंगला जात असतात, तेव्हा मी त्यांना एक गोष्ट नेहमी सांगते. ते तर तसं काही होतच नसतं, पण मी माझ्याकडनं ते सांगते की डॅडी मीटिंग क्रॅक करून या. मीटिंग क्रॅक करून या. हां, हे मी लहानपणापासून त्यांना सांगते. तू लहानच आहेस अजून लहानपणापासून सांगते. जेव्हा मी 1 वर्षाची होती तेव्हापासून. हां, पण मला काय माहिती की आम्ही दोघे एवढे. आणि माझी मम्मा एकदा बाहेर गेलेली
तेव्हा आम्ही दोघे एकत्र राहायचो. पण मला म्हणजे मम्मा डॅडीना म्हणायची की हिला जास्त बाहेरचं देऊ नका, कारण परत हिला परत मम्मा लागेल. पण डॅडी असं अजिबात नाही करायचे. डॅडी मला द्यायचे बाहेरचं. पण मला जेव्हा मायरा पाहिजे डॅडीच तेव्हा गर्ल आहे द्यायचे. का मम्माच गर्ल आहे? दोघांची आहे मी. हो का? म्हणजे जेव्हा डॅडी मीटिंगला जातात तेव्हा मी मम्मासोबत असायची, किंवा जेव्हा मम्मा कुठे बाहेर जायची तेव्हा मी डॅडींसोबत असायची. पण मला जास्तीत जास्त करून दोघं लागतात. पण आता म्हणजे एकदम खूप बघायला गेलं तर मला तिघं लागतात. आता व्योम पण आलाय ना, आता तिकडे जरा थोडं गेलंय अटेन्शन. कारण व्योम सोबत पण मी आता तुला सांगितलं की आता मी मम्माजवळ नाही, म्हणजे मम्मासोबत जास्त आता व्योमकडे असते. आता मी व्योम सोबत असते. म्हणजे जेव्हा मी स्कूलमधनं येत असते, कारण आम्ही स्कूलमधनं येत असते तेव्हा मी जेव्हा जात असते तेव्हा तो झोपेतून उठतो. तर मी स्कूलमधनं येते, पहिले मी बॅग काढते, हात धुते, कपडे बदलते आणि त्याच्याकडे जाते आणि मम्माला आणि डॅडीना भेटते. ओके, वा, मस्त. संकेत सर, कसं आहे बाबांबरोबर नातं, बॉन्ड? बाबांनी सपोर्ट केला होता या क्षेत्राला? हो, म्हणजे बाबा रेल्वेत होते आणि काही कारणास्तव त्यांना अनफिट व्हावं लागलं आणि मग त्यांच्या जागी मला नोकरी करण्यासाठी मग सगळ्यांनी फोर्स केला. आणि वडिलांचं होतं की कारण माझ्या घरामध्ये माझे काका आजोबा सगळे रेल्वेत कामाला, सो ती परंपरा होती. तर त्यांचं असं होतं की तू जाऊन फक्त जॉईन कर आणि नंतर सोड. आणि हे मी दगडी चाळ, भेटली तू पुन्हा हे सिनेमे केल्यानंतर ते सगळं झालेलं. सो मी 6 महिने केला जॉब रेल्वेचा. डोंट टेल मी सोडला. हो. बट वडिलांनी सांगितलं की नाही, तुला ह्याच्यात आनंद आहे, ह्या क्षेत्रात तू कर. आणि वडील म्हणजे मागच्या वर्षी गेले वडील. सो ते काय सांगू, म्हणजे वडील जेव्हा होते ना, म्हणजे ना लास्ट स्टेजला होते वडील आणि ह्या सिनेमाचं काम चाललेलं. आणि ना वडिलांना खूप सवय होती, ते रोज, म्हणजे मी गोरेगावला राहतो आता, तर रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम फोन करायचे. आणि ते असतं ना आपल्याला ती व्हॅल्यू नसते त्या फोनची. आणि माझं असं व्हायचं की रोज तेच प्रश्न असायचे, नाश्ता केलास का, जेवलास का, तब्येत बरी आहे का. तर मी बोलायचो माझी रोज का तब्येत खराब होईल. आता तो फोन नाही येत मला. म्हणजे ते एक असतं ना की वडील जेव्हा लास्ट स्टेजला होते आणि डॉक्टरनी सांगितलेलं की आता असं आहे, आणि त्यांनी मला जवळ बोलवलं आणि विचारलं की पैसे आहेत का तुझ्याकडे, मी तुझ्याकडे पैसे ठेवलेत बँकेमध्ये. आता हे कोण बोलणार नाही मला, किंवा आता हे कोण विचारणार नाही. सो वडील काय असतात ते नाही सांगू, शब्दात नाही सांगू शकत. खरंच नाही सांगू. म्हणजे एक आपण म्हणतो ना सपोर्ट, ते दाखवत नाहीत पण तो सपोर्ट असतो आपल्याला. ओके, बट मस्त झालाय चित्रपट संकेत, आणि बाबा प्राऊड असतील 100%. नक्की तयार झालाय चित्रपट. 31 जानेवारीला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. मायरा, काय सांगशील प्रेक्षकांना? मुक्काम पोस्ट देवाचं घर बघायला या. 31 जानेवारीला मुक्काम पोस्ट देवाचं घर चित्रपटगृहामध्ये या. खूप महत्वाचं आहे. मंगेश सर, 31 तारखेला मुक्काम पोस्ट देवाचं घर हा चित्रपट प्रदर्शित होतो संपूर्ण महाराष्ट्रात. तुम्ही नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिलात, माझा अभिनय बघण्यासाठी, माझी निर्मिती बघण्यासाठी. हा पहिला सिनेमा आहे साहिल मोशन आर्ट्सच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आणतो आहे. तुमचा आशीर्वाद असेल असं धरूनच मी हा 31 जानेवारीला सिनेमा प्रदर्शित करतो आहे. तुमचा सपोर्ट असू द्या आणि नक्की बघा 31 जानेवारीला मुक्काम पोस्ट देवाचं घर. संकेत, 31 तारखेला सिनेमा रिलीज होतो आहे. खूप छान गोष्ट आहे. बऱ्याच दिवसानंतर अशी गोष्ट येते. आम्ही सिनेमा केला आहे म्हणून नाही, तर खरंच खूप गोड गोष्ट आहे. आणि माहिराने खूप छान काम केलं आहे, सगळ्यांनी खूप छान काम केलं आहे. तर प्लीज OTTला येईल याची वाट बघू नका. 31 तारखेला सिनेमागृहात जाऊन बघा. मस्त आहे. म्हणजे खरंच मी सुद्धा हा चित्रपट पाहिलाय. जेन्युअनली खूप गोड पिक्चर झालाय आणि प्रत्येकाने बघावा असा एक इमोशनल राईड. एक छान तुमच्या चेहऱ्यावर स्माईल पण येईल, वडिलांची आठवण तर नक्की येईल. इतका सुंदर चित्रपट आहे. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला 31 जानेवारीसाठी आणि पुढच्या प्रमोशनसाठी. मायरांनी तुमच्यासाठी काय काय प्लॅन्स केलेत. आय होप तुम्ही ते एन्जॉय कराल आणि मायरान जी तुमचं कॉस्ट्युम स्टायलिंग करते ते तुम्हाला आवडेल. ना, आता तर इंटरव्ह्यूतच सांगितलं, आता करावंच लागेल. ऑल द बेस्ट. थँक्यू.